लग्न सराईचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपलं लग्न म्हणजे ही एक सुखद आठवण प्रत्येकाला करायची असते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप छान प्रेझेंटेबल दिसावं, हे अगदी मेमोरेबल व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न असतो. नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट अँड कॉस्मेटोलॉजिस्ट, नाशिक. आज मी घेऊन आलेली आहे ब्रायडल स्किन केअर बिफोर 6 मंथ्स, 3 मंथ्स आणि 1 मंथ. सो हे जे लग्न आहे हे प्रत्येकाला आपलं मेमोरेबल करायचं आहे, त्यासाठी त्याचा प्रयत्न असतो आणि आपण हेच बघूयात की आपण कशा पद्धतीने याला अगदी सुखद बनवू शकतो आहे. सो ब्रायडल स्किन केअर बिफोर 6 मंथ्स जेव्हा येतं त्यावेळेला हा एक प्रिपरेटरी फेज असतो स्किनच्या रिलेटेड. आपल्याकडे बराच वेळ असतो, आपण स्किनला प्रेझेंटेबल बनवू शकतो आहे, आपल्या कार्यक्रमाला आपण खूप छान प्रेझेंटेबल दिसू शकतो आहे, त्यासाठीचा हा सगळा फेज प्रिपरेटरी फेज. सो यामध्ये काय असतं की सगळ्यात आधी आपण आपल्या त्वचारोग तज्ज्ञांकडे जाऊन योग्य कन्सल्टेशन जे आहे ते करून घ्यावं. मग आपला नेमका स्किनचा काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार आपण ट्रीटमेंट ॲक्शन प्लॅन जे आहे ते करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वेगवेगळे स्किनचे कन्सर्न्स असतात. जसं एक असतं ॲक्ने, दुसरं असतं ॲक्ने मार्क्स, ज्याला आपण ॲक्नेचे स्कार्स म्हणू शकतो. तिसरं असतं पिगमेंटेशन, अनइव्हन स्किन टोन आणि अजून पिगमेंटेशनच्या रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी. सो आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघूयात. सो ॲक्ने ज्या वेळेला येतात आणि 6 महिने आधी जेव्हा आपण डॉक्टरांना कन्सल्ट करतो त्यावेळेला आपल्याकडे मुबलक वेळ असतो याला पूर्णपणे रिझॉल्व्ह करण्यासाठी. सो ॲक्नेसाठी ओरल आणि टॉपिकल ट्रीटमेंट, अलॉंग विथ दॅट वी कॅन प्लॅन पील्स आणि काही IPL देखील आपण प्लॅन करू शकतो. जर कोणाला ॲक्ने स्कार हा कन्सर्न असेल तर त्यासाठी मायक्रोनिडलिंग आपण प्लॅन करू शकतो आहे. अनइव्हन स्किन टोनसाठी ओरल टॉपिकल मेडिसिन्स, अलॉंग विथ दॅट आपण काही प्रोसिजर्स जसे की पील प्लॅन करू शकतो आहे. पिगमेंटेशनचे वेगवेगळे इश्यू असतात. फॉर एक्झाम्पल मेलास्मा, तर त्याला देखील आपण काही तोंडाने घेण्याच्या गोळ्या, लावण्याची औषधी, अलॉंग विथ दॅट केमिकल पील आणि काही लोकांमध्ये लेझर देखील प्लॅन करू शकतो आहे. काही ब्राईटनिंग लेझर्स अवेलेबल आहेत की ज्याच्या मदतीने आपण स्किनला ब्राईटनिंग करू शकतो आहे. त्यानंतर येतं स्किन बूस्टर्स आणि एक्झोझोम, याच्या मदतीने देखील अनइव्हन स्किन टोनला इव्हन करण्याकरता, डार्कनिंगला लाईटन अप करण्याकरता आपण मदत करू शकतो आहे. सो हे कन्सर्न्स ज्या वेळेला आपण योग्य पद्धतीने ट्रीट करतो त्यावेळेला आपण अधिकाधिक खुलून आणि प्रेझेंटेबल दिसू शकतो. सो त्यासोबत आपण डॉक्टरांकडून आपलं एक रुटीन फिक्स करून घेऊ शकतो आहे. सो त्यामध्ये एक येतं AM रुटीन आणि PM रुटीन. सो स्किनचा एक बेसिक रोल, जसं मी आधी पण बोललेली आहे की स्किनला जसं आपण कमीत कमी हाताळतो तेवढी ती नितळ राहते. सो रोजच्या आयुष्यामध्ये स्किनसाठी काय काय यावं, तर एक येतं मॉइश्चरायझर, दुसरं असतं सनस्क्रीन, एखादं माइल्ड जेंटल क्लिन्झर किंवा तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार असलेलं क्लिन्झर आणि त्यासोबत येतं एखादं सिरम. ह्या गोष्टी आपल्या डेली रुटीनसाठी सफिशियंट आहे. सो अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण स्किनची काळजी घ्यायला सुरुवात करू त्यावेळेला आपण अधिकाधिक छान दिसू. आता आपला जो 3 मंथ्सचा पिरियड असतो हा ॲक्टिव्ह ट्रीटमेंटचा पिरियड आहे. यामध्ये आपण ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट, कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज प्लॅन करू शकतो आहे डिपेंड अपॉन स्किनची कंडिशन. जसं ॲक्ने असेल तर आपण केमिकल पील अलॉंग विथ दॅट सम IPL, आणि दुसरं जर पिगमेंटेशन असेल तर त्यासोबत आपण केमिकल पील, काही लोकांमध्ये मायक्रोनिडलिंग, काही लोकांमध्ये हायड्राफेशियल, असे कॉम्बिनेशन आपण करू शकतो आहे. सो कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट ह्या पिरियडमध्ये आपण केल्याने खूप चांगला फायदा आपल्याला होतो. सो तिसरा जो फेज असतो तो असतो 1 मंथचा फेज. सो हा 1 मंथचा जो फेज आहे याच्यामध्ये आपल्याला कुठलीच ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट करायची नसते. यामध्ये आपल्याला स्किनचं हायड्रेशन कसं जास्तीत जास्त मेंटेन राहील याकडे आपला फोकस असला पाहिजे. सो हायड्रेटिंग ट्रीटमेंटमध्ये हायड्राफेशियल, त्यानंतर आपण मेझोथेरपी देखील प्लॅन करू शकतो आहे. स्किनच्या हायड्रेशनसाठी आपण बाकी गोष्टी जसं आपलं जे रुटीन आहे यामध्ये वॉटर इनटेक, स्किन कशी हायड्रेट राहील यासाठी फ्रूट सलाड इनटेक, हे सगळं आपण फोकस केलं पाहिजे.
त्यानंतर या वेळेला आपल्याला चेंज ऑफ ट्रीटमेंट काही करायचं नाहीये किंवा आपल्याला ॲडिशनली दुसरं काही ऍड करून घ्यायचं नाहीये. आपलं जे रुटीन आहे, जे इतके दिवस आपण फॉलो केलेलं आहे, तेच आपल्याला मेंटेन करायचंय की जेणेकरून आपल्या कार्यक्रमासाठी आपण प्रेझेंटेबल होऊ शकतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की लास्ट मंथला काहीतरी ट्रिगर होतो आणि गोष्टी ज्या आहेत त्या ॲग्रिवेट व्हायला लागतात. मग याच्यामध्ये काय काय रिझन्स असू शकतात? तर ॲक्ने कधी ॲग्रिवेट होऊन जातात, पिगमेंटेशन ॲग्रिवेट होतं. सो यामध्ये काय रिझन्स असू शकतात? तर सगळ्यात महत्वाचं आहे लास्ट मिनिटला आलेला स्ट्रेस जो प्रचंड असतो. त्या दरम्यान झोप अपूर्ण राहत असते, त्यानंतर बाहेर फिरणं होत असतं आणि बाहेर फिरणं झालं म्हणजे बाहेरचं खाणं आलं, त्यासोबत आपण असं म्हणू शकतो की सन एक्सपोजर जास्त झालेलं असतं आणि त्यासोबत कधी कधी असं होतं की घाई गर्दीमध्ये सनस्क्रीन लावलं जात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते लास्ट मिनिटला ट्रिगर होऊ शकतात. सो याबाबतही आपण खूप जास्त पद्धतीने कॉन्शियस राहून हे होणार नाही ट्रिगर यासाठी आपण काळजी घेऊ शकतो. बट इफ इन केस एनीवन हॅज नोटीस की असं काही ट्रिगर झालेलं आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या डर्मॅटॉलॉजिस्टला भेटून योग्य ट्रीटमेंट प्लॅन केली पाहिजे. जेव्हाही आपण स्किन केअर रुटीन फॉलो करायला सुरुवात करू, आपलं लग्न आहे, त्यावेळेला आपण काय करू शकतो? सगळ्यात महत्वाचं आहे झोप. झोप 6 ते 8 तासांची झाली पाहिजे. दुसरं असतं की आपण काही सप्लिमेंट्स त्यांना ॲड करू शकतो आहे. त्यामध्ये ग्लुटाथिऑन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कोलॅजन सप्लिमेंट किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड असे सप्लिमेंट आपण दिले तर स्किनला ग्लो यायला मदत होते. त्यासोबत एक बॅलन्स डाएट, जसं सगळ्या जेवणामध्ये सगळ्या पालेभाज्या, सगळ्या फळभाज्या आणि डेली एक फ्रूटचं इंटेक आपलं असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत आपण म्हणू शकतो की आपण काही IV थेरपी जसं IV ग्लुटाथिऑन देखील प्लॅन करू शकतो आहे. सो अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण स्किनचं रुटीन फॉलो करू त्यावेळेला आपण अधिकाधिक खुलून दिसू. थँक्यू. अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी काइंडली सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि फॉर मोर एक्साइटिंग व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू.